संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराने बापाचा छत्र हरवलाय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कोणी हात फिरायचा. तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल. आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच. आता इथून पुढे सुट्टी नाही. आता जशाला तस, आता जशाला तसं. हे किती दिवस धरतात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना, करीत असतो. तुम्हाला माहिती आहे मग आपला काका कसा आहे, जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या. मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका. कोण कोण येत ना हे धरा. हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर. सवाल नाही. जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून बरं का. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, हे लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय. त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठ राखण करून, संरक्षण करून त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काय लय मोठी गोष्ट नाही. अरे आमची तर अशी फजिती केली. आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होते. काय केलं तर कमेंट टाकली. कमेंट बोलला असेल काही. आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाहीत. ही किती मोठी गोष्ट.